नाही, एक खूप डेंजर किस्सा होता ॲक्च्युली. तेव्हा माझी एक मैत्रीण होती आणि आम्ही दोघं असे MIGला बँड्राला आम्ही असे रस्त्यावरती गप्पा मारत होतो आणि अचानक अशा 2-3 पोलिसांच्या गाड्या थार 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 पोलीस उतरले खाली. मला गिरलं त्यांनी आणि एक महिला अधिकारी होती कोणते ह्या याला उचलायला म्हणे. मुलीला स्वातंत्र्य दिले तर स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरक त्या मुलीने पण ओळखला पाहिजे की स्वातंत्र्य दिले म्हणून त्याचं रूपांतर स्वैराचारात होऊ द्यायचं नाही. माझं मत चुकीचं असू शकतं, माझं मत बरोबर असू शकतं, पण माझं मत आहे, मला मतच नाही असं नाही असू शकत. प्रत्येक जण येतो, कोणतरी येतो माझा मुलगा हिरो करा, माझ्या मुलीला हिरोईन करा. मी तेच आता येताना गप्पा मारत होतो. बोलता येत नाही, नवीन मुलं येत ना, बोलता येत नाही त्यांना, पण त्यांच्या आईबापांकडे पैसे आहेत, त्यांना हिरो करायचं असतं. नमस्कार, मी रसिका शिंदे. महा MTV मध्ये तुमचं स्वागत. 15 डिसेंबरला सोंग्या हा नवा चित्रपट आपल्या भेटीला येतोय आणि या चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपटाचे दिग्दर्शक आणि 2 प्रमुख कलाकार आपल्यासोबत आज आपल्या भेटीला आले आहेत. ऋतुजा बागवे, दिग्दर्शक मिलिंद इनामदार आणि अभिनेते गणेश यादव. तर सगळ्यात आधी दिग्दर्शक सरांकडेच मला यायचं आहे. सर, विषय फार वेगळा आहे, महत्त्वाचा विषय आहे मुळात, म्हणजे ज्यावर कधी कुणी भाष्य केलं नसेल किंवा चित्रपटाच्या ह्याच्यातून लोकांपर्यंत विषय पोहोचावा असं आत्तापर्यंत नाही झालंय. तर मुळात हा विषय कसा सुचला आणि मग पुढे प्रवास कसा सुरू झाला? खरं तर खूप कथा वाचल्या. चित्रपट करायचं हे जेव्हा ठरवलं त्यानंतर मग खूप कथा वाचल्या, खूप अभ्यास केला की काय असा सिनेमा करू मी, कारण माझा पहिला सिनेमा आहे. याच्या आधी मी शॉर्ट फिल्म्स केलेल्या आहेत, पण फुल लेंथ असा पहिला फीचर फिल्म आहे. त्यामुळे खूप कथा वाचल्या. त्यानंतर माझ्याबरोबर जे 2 निर्माते आहेत माझे, निशांत काकिर्डे आणि राहुल पाटील, त्यांच्याबरोबर चर्चा करत असताना असं ठरलं की सिनेमा असा करूया जो पहिलाच असल्यामुळे निरामी फिल्म्सचा, तो काहीतरी सांगणारा असावा, काहीतरी देणारा असावा, त्यांना काहीतरी मेसेज पण असेल, पण तो मनोरंजनात्मक रीतीने जाणारा असावा. आणि मग ही कथा जी आहे ती सुचली. खरं तर दीपक यादव म्हणून कथा ज्यांनी लिहिली आहे त्यांची भेट झाली आणि मग मला ती कथा आवडली. ती वेगळी आहे, हा विषय वेगळा आहे आणि आपल्या समाजात काय होतं की ह्या गोष्टींविषयी बोललं जात नाही. त्याच्यामुळे असं ठरलं की आपण बोलूया, गरजेचं आहे. आणि मुलींसाठी, स्त्रियांसाठी त्यांच्यावरती होणाऱ्या या कुप्रथांचा जो परिणाम आहे त्याच्याविषयी आपण काहीतरी करायला पाहिजे, या विचारातनं ती सुरुवात झाली. आणि मग कथा, पटकथा लिहित, संवाद लिहिले आणि त्याच्यानंतर मग असं वाटलं की ही चांगली एक चांगला चित्रपट हा तयार होतोय. आणि मग आम्हाला असं वाटलं की हाच आपण करूया. मग खरं तर प्रोसेस करता 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 मग ते फिक्स होत गेलं की नाही, या चित्रपटावरतीच आपण कॉन्सन्ट्रेट करूया. त्याच्या आधी मी आणखीन 1-2 कथा त्याच्यावरती काही काम केलेलं आहे, पण त्या 2 बाजूला ठेवून ही कथा आम्ही निवडली की याच्यावरती आपण काम करणं गरजेचं आहे. पहिला सिनेमा जो येणार आहे आमचा तो या कथेवरती असलेला चांगला आहे. पण ज्या विषयावर आधारित आहे कौमारेचा, अजूनही महाराष्ट्रात, देशात अशा गावांमध्ये या प्रथा अजूनही अगदी आहेत. याचा सगळा अभ्यास केलेला आहे आणि ज्यांना मी कथा आणि हे ऐकवलं होतं, म्हणजे ऋतुजाला सुद्धा किंवा गणेशलाही आणि बाकी सगळ्यांना, गुरु ठाकूरनी गाणी लिहिली, त्यांना पण ऐकवल्यानंतर तो म्हणला की हे कुठे आहे आपल्या इकडे, कारण कोणाला माहीत नाही. कसं आहे, कायद्याने बंदी आहे पण सगळीकडे गपचूप काही समाजातनं या गोष्टी चालतात आणि त्यातनं मग ते अन्याय, अत्याचार जे आहेत ते स्त्रियांवरती केले जातात. त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं आणि मी जाऊन आलो अनेक ठिकाणी जिथे जिथे हे पॉकेट्स आहेत, जिथे जिथे हे प्रकार घडतात. परत माझं सुदैवाने कसं आहे की मी ॲक्टिंग, डायरेक्शन हे शिकवत असल्यामुळे अनेक स्टुडंट्स आहेत माझे आणि ते महाराष्ट्रभर पसरलेले आहेत. तर ते त्यातलेही काही समाजातली स्टुडंट्स, त्यांनी मला ती मार्गदर्शन केलं. त्यांनी सांगितलं की सर, हे आहे आमच्यामध्ये, हा प्रकार घडतो आणि हे काय पंचायत आणि यांच्यासमोर सगळं असल्यामुळे ते बाहेर येत नाही. त्याच्यामुळे आपल्या मेट्रो सिटीजमध्ये वगैरे या गोष्टींना माहीत नाही कोणाला की ही गोष्ट असते, असं होऊ शकतं. पण गावामध्ये आणि हो, काही पॉकेट्समध्ये नक्की आहे. आणि नुसतं महाराष्ट्रात नाही, गुजरातमध्ये पण आहे, राजस्थानात पण आहे. आणि नंतर आम्हाला अभ्यासांती कळलं की 20 देशांमध्ये जगातल्या
ही पद्धत आहे. तर आता जसं सर म्हणाले की कथा ऐकवली, तर सगळ्यात आधी तुझ्याकडे जेव्हा ही कथा ऐकवली गेली काय रिॲक्शन होती पहिली? कारण एक स्त्री म्हणून हा विषय मांडणं हा म्हणजे काय रिॲक्शन खरंच काय होती? सगळ्यात आधी तर हीच रिॲक्शन होती की अशा कुप्रथा आहेत अजून सुरू, आणि आत्ता इतकं अवेअरनेस आहे, एज्युकेशन आहे, पण तरीही काही गावागावांमध्ये या कुप्रथा सुरू आहेत. आणि त्याविषयी काहीतरी बोलू पाहणारा एक समाज प्रबोधन करणारा सिनेमा आहे. आणि त्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं ही एका मुलीची गोष्ट आहे जी लढते. मग आता ती कुठलीही गोष्ट असू शकते, कुणाच्याही आयुष्यातली. लढणं शिकवणारा हा सिनेमा आहे. त्यातला हा एक विषय आहे की कौमार्य चाचणी. सो ज्यांना या विषयी माहिती नाही त्यांना या विषयाबद्दल कळेल किंवा या विषयाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. पण सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं ह्या मुलीचा जो लढा आहे तो लढा प्रत्येक मुलीच्या आयुष्यात आहे. सो ते कुणीही बरोबर नसताना लढणं आहे ते शिकवणारा हा सिनेमा आहे. आणि मला इन्स्पायरिंग भूमिका करायला प्रचंड आवडतात. त्या आपल्याला काहीतरी शिकवून जातात, देऊन जातात. आणि कुणीतरी आपलं काम पाहून जेव्हा म्हणतं ना काहीतरी मिळालं, काहीतरी इन्स्पायरिंग वाटलं, काहीतरी सो करमणुकीच्या पलीकडे जाऊन आपण काहीतरी कलाकार म्हणून करतोय ही गोष्ट सुखावणारी असते. सो मला हे ह्या सिनेमातनं मिळणार होतं, त्यामुळे मी स्वीकारला. आणि त्यात महत्त्वाची गोष्ट की ह्यातनं भारूड हा फॉर्म आहे, ह्या भारूड फॉर्ममधनं ती समाज प्रबोधन करते. सो मला ॲक्टर म्हणून पण काहीतरी एक वेगळं करता येणार होतं, वेगळी भूमिका एक कंगोरा त्यातला मिळणार होता. त्यामुळे मला खूप एक्सायटिंग वाटलं. सर तुमच्याकडे येते. आम्ही गेली अनेक वर्ष तुम्हाला पाहतो विविधांगी भूमिका साकारता. या चित्रपटात तुमची भूमिका काय आहे आणि जो हा विषय सरांनी मांडला आहे तर त्याकडे तुम्ही कसे पाहता? मिलिंदने हा जो विषय निवडला आहे खूपच म्हणजे वेगळा आहे आणि फार भयान आहे विषय ॲक्च्युली. आणि अजूनही म्हणजे खरंच त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला माहीतच नव्हतं ही प्रथा आपल्याकडे महाराष्ट्रात, किंवा मला माहीत होतं हरियाणा आणि UP-मध्ये ही आहे प्रथा. पण आपल्या इथे आपण एवढं मोठं महाराष्ट्र, प्रगत महाराष्ट्र आणि आपला महाराष्ट्र ते पण आत्ताच्या काळामध्ये, ह्या काळामध्ये चालू आहे. आणि हे खूपच डिस्टर्बिंग आहे ॲक्च्युली. आणि मला जेव्हा ही भूमिका सांगितली गेली, दादासाहेब आहे, आमदार आहे तो, त्याचं एक संस्थान आहे, संस्थानिकच असतात ते राजकारणी लोक म्हणजे. आणि जसं बाहेर कोणाला माहीतच नाही ना, कारण हे यांचे निर्णय हेच घेतात आणि हे ठरवतील तीच पूर्व दिशा, हे असंच होणार. त्याच्या पुढे कुणी काही बोलायचं. आणि हा आपण आपल्यासाठी आपल्या सोयीनुसार बनवलेल्या सगळ्या प्रथा, कुप्रथा ज्या आहेत त्या आपल्यासाठी आहेत. ह्या मला काय फायदा आहे त्यासाठी मी बनवले ते. फक्त वाईट मला असं वाटलं होतं हे कॅरेक्टर करताना की माझं जे कॅरेक्टर आहे, जो माझा मुलगा आहे, जो लंडनवरनं शिकून आलाय, जो त्याला म्हणजे एवढं प्रगत देशात जाऊन एवढं ज्ञान गुण इथे आलाय आणि तोही ह्याच सिस्टमचा बळी ठरू होतो, जो आपल्या बापाच्या अगेन्स्ट जात नाही. की ॲक्च्युली नवीन नेतृत्व आलंय, त्यांनी नवीन विषयानं तोंड फोडलं पाहिजे, पण तो अजिबात त्यात इंटरेस्ट घेत नाही. तोही एक सेल्फिश मुलगा आहे, तोही घाबरलेला नवतरुण आहे आणि तो त्याचा स्वार्थ बघतो. आणि ते विच इज व्हेरी डिस्टर्बिंग. कारण नवीन मुलांनीच म्हणजे आता तुझ्या म्हणाले की मला एवढं एखादं चॅलेंजिंग भूमिका करताना खूप बरं वाटतं, तसे चॅलेंज आहे ना तुम्हाला नवीन मुलांना. आणि मला वाटतं की नवीन मुलांनीच आता काहीतरी पुढाकार घेतला पाहिजे आणि त्यांनीच ठरवलं पाहिजे, तरच तर ह्या देशाचं काहीतरी फ्युचर चांगलं असेल. नाही तर हे मला वाटतं की अशीच ही सडणारी सिस्टम आहे, त्यात आपण सगळेच भरडले जाणार आणि काही चांगलं हाती लागणार नाही. सर मला पुन्हा तुमच्याकडे की कोणत्याही चित्रपटाची कथा जितकी स्ट्रॉंग असते तितकीच स्ट्रॉंग ही त्याची कास्ट लागते, तर हे कास्टिंग कसं झालं? कास्टिंग खरं तर कारण ऋतुजाचं काम मला माहिती होतं नाटकातलं. गणेश दादाच म्हणतो कारण दादा झाले अध्यक्ष. गणेश दादांची पण नाटकं मी पाहिलेली आहेत, है ना, उत्तम अभिनेता. त्यामुळे खरं तर कास्टिंगला फार काही करावं लागलं नाही. जे बाकीचे पण सगळे जे ॲक्टर्स घेतलेले आहेत, को ॲक्टर्स, हे पण सगळे थिएटर बॅकग्राऊंडचे आहेत.
म्हणजे आपली काय दीपाली जाधव असेल किंवा हे सगळे अमोल भोसले असेल, हे सगळे थिएटरमधून आलेले आहेत. वैशाली जाधव आहे, सगळे को ॲक्टर्स जे आहेत यांचे, अनिल गवस आहेत, नाटकातनंच आलेले. त्याच्यामुळे आणि मी नाटकातला असल्यामुळे मला आवडतं की नाटकातली लोक अनुभवी असतात आणि चांगलं समजून काम करतात, मॅच्युरिटी असते जास्त, मग ती कुठल्याही वयाची असू दे. सर मग यावर नाटकातलेच सगळे कलाकार तुम्ही घेतलेत म्हणताय, मग नाटक देखील करावं असं नाही वाटलं का तुम्हाला? कारण नाटक तर प्रयोगाच्या निमित्ताने अगदी गावाच्या कानाकोपऱ्यातही जातं, मग त्यानुसार काहीतरी करावं असं नाही वाटलं का? नाटक तर मी नेहमीच करतो ऍक्च्युली. वेगवेगळी नाटकं मी 40च्या वर नाटकं मी केलेली आहेत ऑलरेडी. त्याच्यामुळे नाटक करणं हाच माझा खरं तर प्रांत आहे. सिनेमा मी पहिल्यांदा केला आहे. तर सिनेमा करताना मी नाटकातलीच सगळी मंडळी घेतलेली आहेत आणि त्यांना घेऊन एक चांगला सिनेमा करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि सिनेमा मला वाटतं जास्त पोहोचेल, नाटक पोहोचायला खूप वेळ लागतो. म्हणजे तुम्ही म्हणताय की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात, पण ते खूप वेळ लागतो आणि खूप मोठं गणित आहे ते पैशाचं पण. आणि लोकांचं इतका वेळ ॲक्टर्सचं घेणं आणि त्यांना घेऊन फिरणं हे इतकं सोपं नाही आहे. त्यापेक्षा एक चित्रपट जर का मी केला आहे तर तो एकाच दिवशी सगळ्या महाराष्ट्रात सगळ्यांना पाहता येईल आणि तो पाहावा. मला तुला असं विचारायचं की आजही 21व्या शतकामध्ये मुलींना, स्त्रियांना खरंच वागण्याचं, बोलण्याचं, विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे का? ते आता मुलीने ठरवायचं, प्रत्येकावर असतं. आपण किती सहन करायचं, किती लादून घ्यायचं हे त्या मुलीने ठरवावं. काहींना तसं सराउंडिंग मिळत नाही, काहींचं अपब्रिंगिंग इतकं सुंदर असतं. जसं माझं आहे की माझ्या आईवडिलांनी मला प्रत्येक वेळेला डिसिजन घेण्याची मुभा दिली, किंवा ते होते की तू डिसिजन घे, आम्ही आहोत, ते चुकलं तरी आम्ही आहोत, ते बरोबर असेल तर आम्हाला आनंदच आहे. मी नाटकाच्या तालमी करायला 2-2, 3-3 वाजेपर्यंत कॉलेजला असायचे. मला खूप आईवडिलांचे फोन यायचे, बाकीचे को ॲक्टर्स आहेत त्यांच्या आईवडिलांना मी समजवायचे. का समजवू शकायचे? कारण माझे आई बाबा माझ्या पाठीशी उभे होते की त्यांना माहिती आहे आपलं. आणि मला नेहमी असं वाटतं की मुलीला स्वातंत्र्य दिले तर स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरक त्या मुलीने पण ओळखला पाहिजे. की स्वातंत्र्य दिले म्हणून त्याचं रूपांतर स्वैराचारात होऊ द्यायचं नाही. सो ती एक जबाबदारी ठेवून आपण वागलो तर आईवडिलांचंही टेन्शन तितकं नसतं. सो मला असं वाटतं तितक्या स्ट्रॉंगली आणि फर्मली आपण आपली मतं मांडायला शिकली पाहिजेत. आता प्रत्येकाच्या अपब्रिंगिंगचा आणि आजूबाजूच्या लोकांचा त्याच्यात खूप मोलाचा वाटा आहे की त्यांची चढणघडण कशी आहे त्याच्यानं. पण मला असं वाटतं हेच आपण बघून शिकतो की यार ही बोलली यार त्याला, अरे ही तिचं मत मांडते यार. सो मी तर दबंग आहेच, मला बंड्याबाई म्हणायचे माझ्या कॉलेजमध्ये. सो मला वाटलं की मी बोलते. मला असं वाटतं की माझं मत चुकीचं असू शकतं, माझं मत बरोबर असू शकतं, पण माझं मत आहे, मला मतच नाही असं नाही असू शकत. सो ते प्रत्येकाला मत असावं. तू मिलिटरी स्कूलमध्ये शिकलीस तर तेव्हाच्या काही आठवणी, कशी मिलिटरी स्कूलचे तुझ्या आठवणी काय होत्या आणि काही किस्से असे बंड्या? आम्ही ऍक्च्युली 15 दिवसाच्या कॅम्पसाठी गेलेले खरं तर. आणि मला आणि माझ्या बहिणीला तो कॅम्प इतका आवडला की आम्ही आईला सांगितलं, आई आम्हाला त्या शाळेत टाक, आम्हाला ती शाळा आवडली आहे. तर मिलिटरी स्कूलला आमचं ॲडमिशन झालं आणि मला ते सगळं आवडतं, हॉर्स रायडिंग, कराटे आणि मग ऑल मिलिटरी ट्रेनिंग, रायफल शूटिंग आणि वगैरे वगैरे सगळं. सो ते सगळं मला एकाच छताखाली मिळणार होतं, त्यामुळे आम्ही तिथे गेलो आणि ते सगळं शिकले. सो मला असं वाटतं कुठलाही माणूस नुसतं अभ्यास करण्यापेक्षा हे सगळं करिक्युलर ॲक्टिव्हिटीज पण असायला, मग कला क्षेत्र असू दे, स्पोर्ट्स असू दे, अभ्यास असू दे, सगळ्याचा सर्वांगीण विकास तुम्हाला करायचा असेल स्वतःचा, तर हे सगळं यायला हवं किंवा ॲटलिस्ट त्यातलं थोडंसं कळायला हवं. म्हणून मग मी तिकडे गेले आणि मी ते तशी दबंग असल्यामुळे मला असं वाटतं की माझं लाईफ उत्तम चाललेलं आहे, काही मला टेन्शन आणि प्रेशर नसतं कसलं. नक्कीच. सर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की गेली अनेक वर्ष विविधांगी भूमिका साकारताय, तर हा जो बदल झालाय हिंदी मराठी चित्रपट सृष्टीमध्ये कलाकार म्हणून कसे पाहता याकडे? आशय निर्मिती असू देत किंवा मग मे बी सिक्वेल्स असू देत, रिमेक असू देत, कारण हिंदीमध्ये बरेचसे रिमेक्स पाहायला मिळतात इतर भाषेत, किंवा मग फक्त सिक्वेल्सच येत आहे. तर तुम्ही हिंदीतही काम मला एकच मराठी आणि हिंदीत फरक एकच आहे, पैशाचा. तो तर गेली अनेक वर्ष आहे असंच म्हणू शकतो, बाकी काही फरक नाही. हिंदीवाले त्यांच्या सारखेच सिनेमे करतात, मराठीवाले आपले खूपच काका भाऊ, दादा, कांदे पोहे खाऊ, छान आपण गप्पा मारू, ह्याच्यातच अजून आहेत.
त्यातनं ते कधी बाहेर पडतील ते मला माहित नाही. पण त्यांनी बाहेर पडावं लवकरात लवकर. आणि हा फरक हाच आहे, बाकी काय नाही. जेव्हा बजेट चांगलं येईल तेव्हा आपल्याकडे मला वाटतं लोक चांगलाच विचार करतील ना. पण अजूनही का म्हणजे बजेटची अजूनही ती म्हणजे का ओरड का आहे अजूनही, का बदल होत कारण नाहीये? सिनेमा चालतच नाहीत ना मराठीत. जर मराठी सिनेमा इंडस्ट्री म्हणून अजून नावारूपाला आलेली नाहीये. जेव्हा सिनेमे चालायला लागतील, लोकांना कळेल की अरे इथे पैसे टाकले की पैसे परत येत आहेत, तेव्हा लोक येतील, तेव्हा लोक पैसे टाकून आणखीन सिनेमा करतील. आणि मग अजून आकर्षण व्हावं म्हणून अजून जास्त खर्च केला जाईल. तर तो जेव्हा मला वाटतं की आयदर मग खूप पूर्वी म्हणायचे ना की पैलवान बनायचं असेल तर तुम्हाला राजाश्रय लागतो. मग राजा तुम्हाला मग बदाम देतो, खारीक देतो आणि मग तुम्ही खाता आणि मग तुम्ही बॉडी बनवता. तसा एक चांगला राजाश्रय किंवा कोणतरी चांगला स्पॉन्सर आपल्याला मिळायला पाहिजे की बाबा हे पैसे घे आणि तुला वाटेल तो सिनेमा कर. मग तो चालेल नाही चालेल, पण आयदर एक बजेटची मारामारी नसेल की नाही बाबा आज आपल्याकडे प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट येऊन अडते कुठे बजेटवरती. आज मी एक हिंदी आला तेच सांगतो ना, हिंदी सिनेमा करतो. रोज तिकडे 4 दिवस शूटिंग करतो तुम्ही. रोज 2000चा क्राऊड होता. रोज 2000 लोक सकाळी 4 वाजता हजर राहायची तिकडे. बापरे. तर आपल्याकडे 2 पडेलच प्रोड्युसर. त्याला एक ॲम्ब्युलन्स ठेवायला लागेल. अरे ऍडमिट करू यार. तर ते आपण इमॅजिनच करू शकत नाही. हिंदीवाले ते इमॅजिन करतात. त्यांचं व्हिज्युअल मोठं आहे, त्यांचे पैसे जास्त आहेत, त्यांचा स्केलच मोठा आहे सगळा तो प्रत्येक गोष्टीचा. तर तो आपल्याकडे तो स्केल तो कसा वाढेल मला अजून माहीत नाही. पण त्यासाठी तेच म्हणतो की आयदर खूप आपले सिनेमे भरपूर चालायला पाहिजे, म्हणजे प्रत्येक सिनेमा चालायला पाहिजे. म्हणजे फक्त म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जिम्मा चालतोय किंवा तो कुठला तरी एक सिनेमा, प्रत्येक सिनेमा आपापलं ऍक्च्युली नशीब घेऊन होतो. तो एक सिनेमा चालतो आणि मग त्याची माउथ पब्लिसिटी होते आणि तो खूप चालायला लागतो. मग तसं प्रत्येक सिनेमाच्या बाबतीत व्हायला पाहिजे ऍक्च्युली. म्हणजे काही ना, मी त्याला हेच म्हटलं की आज जर तो निशांत काकिर्डे आणि राहुल हे 2 अमेरिकेतली मुलं आहेत, त्यांनी आज पैसे टाकले सिनेमात. तर त्यांची काहीतरी अपेक्षा असेल ना की 100 रुपये टाकलेत तर 100 रुपये नको 40 रुपये तरी मिळू दे मला. तर ते उद्या म्हणतील की ठीक आहे 40 महिलेत ना, हे आणखीन 20 टाकूया, चल एक 60 रुपयाचा अजून एक सिनेमा करूया. तो एक दुसरा सिनेमा करायची डेअरिंग तरी करतील ना. लोक उभं राहिले पाहिजेत आपल्याकडे. वन टाइम प्रोड्युसरमुळे काही होणार नाही इंडस्ट्रीचं. प्रत्येक जण येतो, कोणतरी येतो माझा मुलगा हिरो करा, माझ्या मुलीला हिरोईन करा. मी तेच आता येताना गप्पा मारत होतो. बोलता येत नाही, नवीन मुलं येत ना, बोलता येत नाही त्यांना. पण त्यांच्या आईबाबांकडे पैसे आहेत, त्यांना हिरो करायचं असतं. त्यामुळे काही टॅलेंट जे आहे तो असा लोक ते एकीकडे वाया चाललाय. तर त्याला एक चॅनलाइज झालं पाहिजे. आयदर खूप चांगला राजाश्रय मिळायला पाहिजे तर चांगले सिनेमे बनले पाहिजेत आणि मग ते छान रिलीज करून, छान त्याचं प्रमोशन करून, छान चालवले गेले पाहिजेत तर ते सिनेमे चालतील. सर याच्यात एक मला असं वाटतं की महाराष्ट्रात हा एक प्रॉब्लेम आहे की हिंदी सिनेमा खूप आहे. म्हणजे मुंबई असल्यामुळे, मेन मार्केट मुंबई असल्यामुळे हिंदी सिनेमा खूप आहे इथे आणि हिंदी सिनेमा पाहतात सगळे आपले मराठी लोक. म्हणजे सगळीकडे मुंबई असो, पुणे असो, सगळीकडे हिंदी सिनेमा भारतभर चालतो. महाराष्ट्रात खूप सीमित आहे त्यानिमित्त. त्या याच्यात बघितलं तर की खूप कमी जागी चालतो. मुंबई पुणा सोडलं तर बाकी ठिकाणी खूप खूप कमी ऑडियन्स मिळतो. तर तो पोचवायचा प्रयत्न झाला पाहिजे असं मला वाटतं की सगळीकडे सिनेमा पोहोचला पाहिजे. म्हणजे जसं साऊथ मध्ये प्रत्येक तिकडचा जो ऑडियन्स त्यांच्या चित्रपटाला पहिलं प्राधान्य असतं, तसं जर महाराष्ट्रातही झालं की मराठी चित्रपटाला प्राधान्य देऊन पहिले फर्स्ट डे फर्स्ट जाऊन ते पाहिले तर नक्कीच ही परिस्थिती झालंच पाहिजे ते ऍक्च्युली की मराठी चित्रपटाला जायचंच, एक मराठी चित्रपट पाहायचाच महिन्यातनं तरी किंवा आठवड्यातनं तरी, असं झालं पाहिजे तर चालतील चित्रपट. बरं हा सर, चित्रपटाचं शूटिंग कुठे झालंय? याचं पाली जो अष्टविनायकामधला जो एक गणपती आहे पालीचा, त्याच्यापासून साधारणतः 15 ते 20 किलोमीटरवर खवली गाव आहे. ते संपूर्ण गाव आम्ही वापरलंय, घेतलेलं होतं. त्यानंतर उन्हेरे डॅम आहे, तिथे शूट केलं आहे. बाकी आम्ही सगळ्या रिअल लोकेशन्स घेतले आहेत. म्हणजे ग्रामपंचायतीचं ऑफिस असेल, हॉस्पिटल असेल, हे सगळं जे जिथे
त्या ठिकाणी जाऊन गेले, कुठलाही सेट नाहीये, काही नाहीये. पण मग तिथे गावात जेव्हा तुम्ही शूट करत होता तर त्यांना तो विषय माहिती होता का चित्रपटाचा काय, आणि त्यावर त्यांच्या काही रिॲक्शन होत्या? नाही, त्यांना विषय नव्हता सांगितला आम्ही, पण त्यांचा खूप सपोर्ट मिळाला. म्हणजे मला इथनं मुंबईतनं जाताना अनेक जणांनी सांगितलं होतं की क्राऊड सुद्धा इथनंच घेऊन जा, कारण ती लोक थांबणार नाहीत. 8-8 तास वगैरे शूटिंग चालतं, 10-10 तास शूटिंग चालतं, ते पळून जातील. तू जिथं उभं केलं असेल तिथं ते नसणारच. पण मला तसा अनुभव नाही आला. उलट आम्हाला सांगायला लागायचं रात्री 2 वाजता वगैरे की आज तुमचा सीन नाही होत आहे क्राऊडला वगैरे, की तुम्ही जा. तरी ते थांबायचे की नाही यांचं बघतोय आम्ही की हे कसे करतायत कामं. त्याच्यामुळे चांगला सपोर्ट मिळाला या सगळ्या तिथल्या लोकांचा. आणि त्यांना सांगितलं नाही म्हणजे कसं की त्यांना पूर्ण स्टोरी सांगितली नव्हती. फक्त हे सगळे जे आमचे मेन ॲक्टर्स आहेत यांना पूर्ण स्टोरी माहिती होती. पण त्यांना जिथे जिथे त्यांचे सीन्स आहेत तिथे तिथे मी त्यांना सांगत होतो की तुम्हाला इथे काय करायचं आहे, का आहे करायचं आहे. पण सगळी स्टोरी रिव्हील नव्हती केली. प्रेक्षकांचा विषय सुरूच आहे, तर तुम्हा दोघांना अशी लक्षात राहणारी कोणती दाद आहे कोणत्या प्रेक्षकाने नाटकानंतर, चित्रपटानंतर किंवा मालिकेनंतर दिली, की ती एक दाद असते ना की अरे ही लक्षात राहिली आपल्या? अनन्या नाटकाचा प्रयोग होता आणि भारतीताई मंगेशकर प्रयोगाला आले होते आणि प्रयोग झाल्यानंतर आम्ही भेटायला गेलो खाली प्रेक्षकागृहात त्यांच्याकडे. त्यांनी गळ्यातली सोन्याची चेन काढून त्यांनी मला घातली होती गळ्यात आणि म्हणाले होते की असं काम मी कधीच आधी पाहिलं नाही. तर ते खरंच मला असं होतं की पूर्वी ऐकलेलं असे राजे महाराजे गळ्यातलं काढून द्यायचे, आपल्याबरोबर असं घडतंय. सो ते कुठेतरी आणि जबाबदारी वाढली ऑब्व्हियसली. आणि त्याच्यानंतर लागू सर आले होते आणि दीपाताई लागू आल्या होत्या आणि त्या म्हणाल्या की मी ते ऐकलं होतं तुला भारतीताईंनी सोन्याची चेन वगैरे दिली, मला बघायचं होतं एवढं काय करते ही मुलगी, आज माझ्या गळ्यात असती तर मी पण काढून दिली असतं. असं म्हटल्यावर तर मला आणखीन भरून आलं. सो ह्या अशा सगळ्या आणि खूप मोठ्या दिग्गजांकडनं मिळालेल्या ह्या प्रतिक्रिया त्यामुळे त्या कायम लक्षात राहतील. सर तुमच्या काही अशा आठवणी? मला बघून बायका चेन लपवायच्या. कधी हात काढून मग हो, कारण ते म्हणतात ना की पण सर ती उलट दाद आहे तुम्हाला की ती तुमची भूमिका तेवढी खरी वाटते लोकांना. पण मग असाच काही आठवणीतला किस्सा? नाही, एक खूप डेंजर किस्सा होता ऍक्च्युली. तेव्हा माझी एक मैत्रीण होती आणि आम्ही दोघं असे MIG ला बँड्राला आम्ही असे गप्पा रस्त्यावरती गप्पा मारत होतो आणि अचानक अशा 2-3 पोलिसांच्या गाड्या थार 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 पोलीस उतरले खाली. मला गिरलं त्यांनी आणि एक महिला अधिकारी होती कोणते ह्या याला उचलायला म्हणे. मुलगी तर म्हणाली आणि ती पहिल्यांदाच भेटली होती मुलगी मला, पहिलीच मिटिंग आमची. मी म्हटलं जायला जमलं. तर ती मुलगी रडायला लागली. म्हटलं काय बरं, तेवढ्यात बाकीचे पोलीस होते ते म्हणतात तसेच करायला सगळे. आणि ही बाई काय म्हणतात, हो मॅडम हे ऍक्टर आहेत ऍक्टर. हो काय, अहो तुमच्यासारखंच एक गुन्हेगार आता पाहायला आहे, तुमच्यासारखं दिसतोय. अहो म्हटलं नशीब गोळी नाही घातली म्हटलं. पण तो अतिशय म्हणजे मी घाबरलो होतो तेव्हा आणि काय म्हणजे रिॲक्टच झालं नसतं. बरं त्यांनी ओळखलं म्हणून, उद्या काय पोलिसांनी काय बोलायच्या आधीच. पण आम्ही न विसरणारे किस्सा होता आयुष्यातला. खरंच बरेच किस्से असतील. पुन्हा जरा चित्रपटाच्या विषयाकडे की आत्ताची तरुण पिढी, मुळात तरुण पिढीला याबद्दल माहिती आहे का? आणि पालकांसोबत म्हणजे तुम्हा तिघांनाही प्रश्न आहे की पालकांसोबत कितपत कोणत्याही लैंगिक विषयावर असू दे किंवा हे विषय जे आपण पालकांशी पण फार फ्रीली बोलले पाहिजेत आत्ताच्या पिढीने. कारण कसं होतं की इझिली अवेलेबल आहे इंटरनेटवर किंवा म्हणजे आई बाबांना विचारण्याची मी कोणातरी मित्राला विचारलं किंवा मित्र किंवा मैत्रिणीच्या आईशी मी बोलले कारण ती फ्री माझ्याशी बोलते. पण स्वतःच्या पालकांशी बोलणं हे आत्ताच्या काळामध्ये कितपत गरजेचं, तुमच्या तिघांचे पण अत्यंत गरजेचं आहे. मला वाटतं की ह्या गोष्टी आता लपून छपून किंवा लपवून ठेवण्यात काही अर्थ नाही आहे आणि बऱ्यापैकी आता बोलायला लागलेत सगळे ना. म्हणजे असं नाही आहे, कारण स्टुडंट्स माझे जे मुली असतात वगैरे त्या पण आमच्याशी जेव्हा बोलतात खूप ओपनली बोलतात, लपवत वगैरे काही नाही. त्याच्यामुळे मला तर वाटतं की उलट जसं मी CBFCमध्ये सेन्सॉर बोर्डात जेव्हा ही फिल्म दिली तेव्हा पहिल्यांदा त्यांनी मला ॲडल्ट दिलं. तर मी म्हटलं ॲडल्ट फिल्म नाही माझी, उलट लग्न न झालेल्या मुलींनी पाहावी, मुलांनी पाहावी अशी ही फिल्म आहे.
मग ते त्यांनी सांगितलं नाही, मग मोठ्या ह्याच्याकडे पाठवा, 10 लोकांच्या कमिटीकडे पाठवा. मग त्यांच्याकडे पाठवलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की नाही, याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. हां, जरी हा कौमार्य चाचणी हा विषय असला तरी तो व्यवस्थित हाताळलेला आहे. आम्ही कुठले ते वल्गर काहीच नाही आहे बरोबर. किंवा पाहू नये असं काही नाही. उलट लहान मुलांनी पाहायला पाहिजे, 12-13 पुढच्या वयाच्या पुढच्या मुलामुलींनी पाहायला पाहिजे हा चित्रपट. आणि म्हणून मी तो लढा लढलो की मी ॲडल्ट नाही घेणार म्हटलं सर्टिफिकेट. मला काही करून UA तरी पाहिजेच, म्हणजे 12च्या पुढच्या वयाच्या लोकांसाठी, मुलांसाठी पाहिजे. कारण आता आपण काय की उगीच पूर्वीचे दिवस तसे होते की गपचूप बोलायचे, काहीतरी असं वेगळं, म्हणजे कावळा शिवला असं काहीतरी बाहेर बसली. हा, म्हणजे आता हा प्रकार काही नाही ना. आता सरळ सरळ सांगितलं जातं की काय आहे काय नाही आहे. तर मला वाटतं हे सरळ सरळ आता काय पुढे यायला पाहिजे, बोलायला पाहिजे सगळ्यांनी. आणि हा विषय तर असा आहे, हाच विषय काय कुठली, जसं हिनी सांगितलं की तो एक लढा आहे. तर मुली लढायला तयार झाल्या पाहिजेत सगळ्या बाबतीत, फक्त याच विषयाच्या बाबतीत नाही. कुठचंही अन्याय असेल, कुठचंही काही असेल तर त्यांनी ते पुढे येऊन लढायला पाहिजे. अन्याय सहन करता कामा नये, लपवून ठेवता कामा नये. आता हिच्या ज्या मोठ्या बहिणीचा रोल करणारी आहे सरिता कॅरेक्टर जे आहे, तिच्या बाबतीत हेच घडलेलं आहे आणि तिने ते सहन केलेलं आहे. पण लहान बहीण विरोधात जाते, आपलं लग्न मोडून ती समाजासाठी काम करायला लागते. तर मला वाटतं हे व्हायला पाहिजे आता. आणि याच्यापुढे अशा प्रकारे बोलणं झालंच पाहिजे ओपनली. तुम्ही दोघे काय सांगाल? सर म्हणाले तसं की आत्ता अवेअरनेस वाढलाय आणि आता फ्रीली सगळे बोलायला लागलेत. आणि मला असं वाटतं आता ना आपण खूप जागतिक लेवलचं गोष्टी पण बघतोय. आधी तेवढं नव्हतं, संकुचित होतं. आता जागतिक लेवलच्या गोष्टी, तिथला ओपननेस, फ्रीनेस आणि त्या गोष्टी, तर त्यामुळे आपल्यातली पण ती भीड चेपली आणि आपण पण बोलायला लागलोय. आणि आत्ताची जी पिढी आहे म्हणजे माझ्या आधीची, त्या लोकांनी सहन केलंय आणि त्यांना माहिती आहे. आता माझ्या आईचं गेलं, माझ्या आजीने सहन केलं असेल, माझ्या आईला माहिती आहे हे सहन नाही करायचंय, पण तिला लढता पण येत नाहीये, ती त्या कॅटेगरीतली. आणि आता आमची जी पिढी आहे, आम्ही सहन तर करणार नाहीच, पण आम्ही लढणार सुद्धा. सो ते हळूहळू हळूहळू एक एक प्रोग्रेशन होत जातं. आणि मला असं वाटतं आत्ताची जी पिढी आहे पुरुषांची म्हणते की ती जास्त समजूतदार आहे. आधी जी पुरुष प्रधान संस्कृती होती, मेल इगो होता आणि जे मला ते नाहीसं होताना दिसतंय हळूहळू. सो मला असं वाटतं की ही बेस्ट गोष्ट आहे. आणि काय काळानुरूप सगळे बदलतात, ही चांगलीच गोष्ट आहे. सर, बदल घडतोय, सगळीकडेच घडतोय. आणि या सिनेमाच्या निमित्ताने एक विषय मांडला गेलाय, त्याच्यावरती परत लोक बोलतील आणि खूप चांगलं डिस्कशन त्या निमित्तानं व्हावं, सिनेमा बघितला जावा. आणि सोंग्याचं निमित्त हेच आहे की एक वेगळा विषय मांडला गेला आहे. तर तो 15 डिसेंबरला हा सिनेमा महाराष्ट्रात रिलीज होतोय. तो बघा आणि बोला, चर्चा करा, म्हणजे आम्हाला आवडेल ते. मला शेवटचं तुझ्याकडे यायचं होतं की प्रत्येक भूमिकेतून एक कलाकार म्हणून आपण काही ना काहीतरी घेत असतो. तू आत्तापर्यंत साकारलेल्या भूमिकांमधून तू एक पर्टिक्युलर गोष्ट काय घेतलीस? मला असं वाटतं प्रत्येक कॅरेक्टरमधनं आपण काहीतरी घेत असतो आणि त्या कॅरेक्टरला आपलं देत असतो. सो आता सोंग्याचं प्रमोशन चाललंय, त्यामुळे मी सोंग्याविषयी सांगते की लढणं हे महत्त्वाचं आहे. स्वतःसाठी उभं राहणं आणि स्वतःबरोबर इतरांसाठी पण उभं राहणं. म्हणजे माझ्या रनने तर मी होऊ देणारच नाही, पण इतर 4 जणींवर पण होऊ देणार नाही. सो ही जी क्वालिटी आहे ना, ही प्रत्येकात असायला हवी. एक माणूस म्हणून जी माणुसकी म्हणतो, ह्याच्यात एक भारूड आहे, त्या भारुडातली ही लाईन आहे की माणुसकीला जाग माणसा. सो ती माणुसकी जी आपल्यातली मरत चालली आहे ना, ती परत आपल्याला टिकवून ठेवायची आहे. फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी पण आपण लढलो पाहिजे. आणि तुम्ही लढा हे त्यांना कळलं पाहिजे, कारण आपल्याकडे बघून पण खूप लोक नकळतपणे इन्स्पायर होत असतात. कोण कधी इन्स्पायर होऊन जाईल सांगता येत नाही. सो मीही कोणाकडे तरी बघून इन्स्पायर होत असते. तसं ह्या कॅरेक्टरकडनं एक जरी मुलगी म्हणाली, उद्या लढायला शिकली की अरे यार ह्यातनं मला आता लढायचं किंवा मी बोलणार माझं जे काही मत आहे, असं जरी झालं तरी मी खुश होईन. सर, 15 तारखेला चित्रपट येतोय, काय सांगाल आता? काय सांगायचं, सगळ्यांनी अवश्य जाऊन पहा, कारण हा विषय वेगळा असल्यामुळे सगळ्यांनी बघणं. आणि जसं गणेश दादा म्हणले की चर्चा करणं आवश्यक आहे. सगळ्यांनी चर्चा करावी या विषयावर, घराघरातनं चर्चा झाली पाहिजे.
बरी वाईट कशी फिल्म वाटली, सिनेमा काय वाटला, पण कथेविषयी चर्चा व्हायला हवी, परफॉर्मन्सविषयी चर्चा व्हायला हवी, विषयाविषयी आशयविषय कसा मांडला आहे त्याच्याविषयी चर्चा व्हायला पाहिजे. मुळात लोकांनी जाऊन पहिले बघणं गरजेचं आहे. चित्रपट बघितलं तर मला खात्री आहे की लोकांना हा चित्रपट आवडेल. तुम्ही दोघे काय सांगाल? हं? जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षक हो, उठा, जागे व्हा आणि 15 डिसेंबरला थिएटरमध्ये जा, तिकीट काढा, पॉपकॉर्न खा आणि सोंग्या सिनेमा बघा. धन्यवाद. येत्या 15 डिसेंबरला सोंग्या हा चित्रपट येतोय, त्यामुळे कुठलंही सोंग न घेता उठा आणि चित्रपटगृहात जाऊनच हा चित्रपट पहा. तर नक्कीच एक वेगळा विषय घेऊन आपल्यासमोर येतात, त्यामुळे सोंग्या हा चित्रपट 15 तारखेला प्रदर्शित होतोय. तुम्ही जाऊन नक्की पहा. कसा वाटतोय हा आमच्यापर्यंत नक्की आमच्या कमेंटमध्ये लिहून कळवा. भेटूयात पुन्हा एकदा. धन्यवाद.